मित्रांनो नमस्कार. सुरुवातीलाच मुंबईचा पहिला कल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बाजूने 50 कलांमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना 33 कलांवर वरती पुढे, तर भाजपला शिंदेसेनेला मुंबईत मोठा झटका. बघूया सविस्तर महत्वाची अपडेट. मुंबईत काय घडलंय मित्रांनो? सकाळपासूनच मुंबईमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे मुंबईमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून ईव्हीएम देखील सुरुवात झाली असून यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोठं यश मुंबईत सध्या दिसतंय. मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचा उद्धव ठाकरेंना प्रचंड मोठा फायदा होताना दिसतोय. मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या या झालेल्या अतिशय महत्वाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचा पहिला कल अखेर गुलाल उधळण्यास सुरुवात झाली. बघूया कुठे कुठे कोणकोणत्या जागांवरती पहिले कल उद्धव ठाकरेंच्या हाती आले आहेत त्याची सविस्तर बातमी आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. उद्धव ठाकरे मुंबईतल्या कोणकोणत्या जागांवरती अखेर आघाडीवरती, तर भाजप शिंदेसेनेला कुठे बसतोय मोठा झटका. मित्रांनो सध्या मुंबईमध्ये पोस्टल मतमोजणी पूर्ण झाली असून सध्या ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये ठाकरे बंधूंची लाट सध्या मुंबईमध्ये सुरू झाल्याचं सध्या दिसतंय. पहिल्या राऊंडमध्ये जरी भाजपा लीड वरती असली तरी उद्धव ठाकरेंनी पुढच्या 15 मिनिटांनंतर मुंबईमध्ये बहुतांश भागामध्ये लीड घेतल्याचं चित्र सध्या मुंबईतून जाणवत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अस्मितेची मुद्द्यावरती लढण्यासाठी ठाकरे बंधूंनी ही निवडणूक खूप महत्वाची केली होती. राज्याच्या राजकारणावरती या निवडणुकीचा खूप मोठा परिणाम होणार आहे. ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये कधीपर्यंत टिकतोय, कितीपर्यंत मजल मारतोय हे देखील आता आपल्याला समजेल. परंतु सध्या मात्र मुंबईच्या राजकीय पटलावरती उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंनी हा मुंबईचा पहिला कल आपल्या हातामध्ये घेतल्याचं जाणवतंय. पहिल्या 100 कलांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठं यश. भाजपा 45 तर उद्धव ठाकरे देखील 47 जागांवरती, काँग्रेस 15 जागांवरती, इतर 10 जागांवरती लीड घेताना दिसत आहेत. मुंबईमध्ये काटेकी टक्कर सध्या जाणवते आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये उत्तर भारतीय मतदारांनी भाजपला साथ दिल्याचं या पहिल्या कलांमध्ये जाणवतंय. मुंबईमध्ये मराठी मतदार पाहिजे तेवढे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहिलेत का हा आता संपूर्ण निकालच सांगेल. परंतु सध्या मात्र मुंबईतून आलेली प्रत्येक खबर ही उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाची होती. या ठाकरेंच्या खबरी पाठीमागे उद्धव ठाकरे यांचा आवाज मात्र खूप मोठ्या प्रमाणात गरजताना मुंबईमध्ये जाणवतोय. सगळ्या 227 जागांवरती मतमोजणी जरी सुरू झाली नसली तरी फक्त सुरुवातीला 72 जागांवरची मतमोजणी सुरुवात झाली आहे. ही मतमोजणी सुरू होत असतानाच पहिल्या 72 ठिकाणच्या केंद्रांवरती ठाकरेंना पहिलं यश मुंबईतून मिळतंय. जवळजवळ 45 जागी ठाकरेंची शिवसेना लीडवरती आहे. मनसे देखील 17 जागांवरती लीडवरती आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना आणि मनसेला मुंबईमध्ये कोणकोणत्या भागात चांगलं यश मिळाले हे आता आपण बघूया. मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दादर, माहीम, लालबाग, परळ, वांद्रे या बहुतांश भागामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेसेना आणि भाजपा पूर्णपणे भुईसपाट केल्याचं इथे जाणवतंय. या सगळ्या विधानसभा लोकसभा क्षेत्रावरती मुंबईत ठाकरेंचं वर्चस्व कायम असल्याचं सध्या जाणवलं. मुंबईमध्ये भाजपला हिंदी भाषिकांनी साथ दिली असली तरी उद्धव ठाकरेंना मात्र मुस्लिम बांधवांनी 50% साथ दिली असून काँग्रेसला 50% मुस्लिम बांधवांनी साथ दिली आहे. भाजप 5 ते 10% मुस्लिम बांधव त्यांच्याकडे वळले आहेत. एकंदरीत मुंबईचं चित्र जर सुरुवातीला पाहिलं तर सध्या काटेकी टक्कर आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी नेमकं काय करणार यांचा वाटा खूप महत्वाचा असेल. मुंबई महानगरपालिकेसाठी ही निवडणूक खूप महत्वाची मानली जाते आहे. मराठी माणूसच्या मुद्द्यावरती उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी या निवडणुका लढवल्या गेल्या. या निवडणुका लढत असतानाच मुंबईमध्ये ताकद ठाकरेंची, ठाकरे ब्रँड टिकणार का या निवडणुका लढवल्या होत्या. मात्र पुढे निकाल जात असताना पुढे आता 122 जागांवरचे आता कल हाती आले आहेत. या कलांमध्ये देखील मित्रांनो सध्या उद्धव ठाकरे 55, भाजप 60, भाजप आणि शिंदेसेना 60 अशा प्रकारचे हे कल आहेत. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये काटेकी टक्कर सध्या जाणवताना दिसते. मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असताना उद्धव ठाकरेंनी आणि मनसेने मात्र भाजपला मुंबईत जोरदार टक्कर दिल्याचं सध्या दिसतंय. मुंबईमध्ये उत्तर भारतीय मतदार हे खूप महत्वाचे ठरले आहेत. त्यांचा मतदानाचा टक्का खूप महत्वाचा ठरला आहे. त्या दृष्टीने मुंबईमध्ये मराठी माणसांनी नेमकं काय केलंय हे अद्याप जरी समजलं जरी उद्धव ठाकरेंना देखील मराठी माणसांनी बऱ्यापैकी चांगल्यापैकी मतदान केल्याचं चित्र सध्या या वेगवेगळ्या भागातून जाणवतंय. आता कोणकोणते उमेदवार लीडवरती आहेत ते देखील आपल्याला बघायचंय. मुंबईच्या बहुतांश भागामध्ये शिंदेसेनेला मात्र मोठा फटका बसताना दिसतोय. शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या विरोधात मुंबईमध्ये 87 जागांवरती निवडणूक लढत आहेत. त्या 87 जागांमध्ये जवळजवळ
सर्व जागांवरती शिंदे सेनेची पिछाडी दिसते. 10 ते 15 जागांवरती शिंदे सेना लीडवरती आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठी बहुल भागामध्ये शिंदे सेनेला धूळ चारल्याचं चित्र यावरून सध्या तरी जाणवतंय. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुंबईत पहिला झटका ठाकरेंकडून मिळतोय. खरी शिवसेना कुणाची या मुद्द्यावरती एकनाथ शिंदेनी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना चॅलेंज देण्याचं ठरवलं. मात्र मुंबईत चॅलेंज देत असताना ठाकरे ब्रँड काय आहे हे शिंदेंना समजलं नाही. त्यावरूनच मुंबईची निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या बाजूने फिरणार हे सुरुवातीपासूनच सत्य होतं आणि तशाच प्रकारच्या घडामोडी देखील पुढे येत होत्या. या घडामोडी पुढे येत असताना मुंबईमध्ये भाजपा काय करणार, एकनाथ शिंदेना त्यांनी मुद्दाहून ठाकरे बंधूंच्या बाजूने जवळजवळ 79-87 जागांपर्यंत त्यांना जागा दिल्या आणि इतरत्र मात्र ते उभे राहिले. कारण की या जागा पडणाऱ्या होत्या, या जागा शिंदे सेनेसाठी धोकादायक होत्या. मराठी बहुल भागाने भाजपचं वर्चस्व नाही, त्यांनी प्लॅनिंग करून त्या प्रकारच्या जागा दिल्या आणि इथे मात्र सध्या उद्धव ठाकरे आणि मनसे आणि भाजप शिंदेसेना यामध्ये काटेकी टक्कर बनताना मुंबईमध्ये दिसत आहे. ही टक्कर राज्याच्या राजकारणावरती किती वेळापर्यंत आता फायनल निकालेपर्यंत नेमकी मजल कोण मारतं हे जरी आपल्याला आगामी काळात कळत असतं तरी सध्या मात्र ठाकरे बंधू मुंबईत वरचढ ठरताना दिसत आहेत. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे तिघे मात्र मुंबईमध्ये सगळ्यात मोठी बाब म्हणून किंग मेकरच्या भूमिकेमध्ये दिसू शकतात. मुंबईमध्ये काँग्रेस जर वेगळी लढली नसती, ठाकरेंसोबत असती तर आता मात्र निकालाचं चित्र वेगळं दिसलं असतं. महाविकास आघाडीची एकत्रित मतं उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेसला पडली असती. महाविकास आघाडीला अतिशय भाजपच्या खूप पुढे गेली असती. हा दुसरा मुद्दा होता. परंतु मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वेगळी निवडणूक लढली, काँग्रेसने वेगळी लढली. या जरी अशा घटना झाल्या तरी सत्ता स्थापन करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊ शकतात. ही या घडीची मुंबईतील सगळ्यात मोठी घडामोड आहे. परंतु भाजप मात्र कोणकोणत्या नगरसेवकांना विकत घेऊ शकते किंवा कोणकोणत्या नगरसेवकांना आपल्या बाजूने फिरू शकते हे आगामी काळ ठरवेल. सत्ताधाऱ्यांच्या बाजूने सगळे नगरसेवक अपक्ष निघू शकतात, तिकडे जाऊ शकतात. समाजवादी पार्टीचा देखील इथे महत्वाचा मुद्दा असेल. समाजवादी पार्टी 5 ते 7 जागांवरती लीडवरती आहे. त्यांचा पाठिंबा कोण घेत आहे हे देखील तेवढंच महत्वाचं राहील. एकंदरीत मुंबईच्या या राजकीय पटलावरती सध्या उद्धव ठाकरेंनी प्रचंड बाजी मारण्याचं चित्र मुंबईच्या या सगळ्या क्षेत्रामध्ये जाणवत आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे शेवटपर्यंत ही बाजी टिकून ठेवतात का की शेवटी भाजपा लीड घेते हे आगामी काळ ठरवेल. मात्र मुंबईच्या राजकीय पटलावरती उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्या विरोधात मात्र शिंदे सेना आणि भाजप सेना ढेपाळल्याचं चित्र मुंबईमध्ये जाणवत आहे. या दृष्टीने आपल्याला काय वाटतंय, मुंबईच्या राजकीय पटलावरती उद्धव ठाकरे आणि मनसे यांचा विजय मुंबईत होईल का, मुंबईमध्ये भगवा फडकेल का, याबद्दल आपल्या मनात असलेल्या तीव्र भावना आपल्या मनातील कमेंट्स आमच्या खाली व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.